नमस्कार. अजिंक्यतारा आर्ट्स या मालिकेतील हा 20वा भाग. तर त्या स्टुडिओतून परत येताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने हॉटेलची वाट दिली. फोटोचा आर्थिक फटका बसल्याने दोघाही बायकांचा खरेदीचा उत्साह ओसरला होता. पण त्या गावाची काहीतरी वस्तू हवीच म्हणून एका सुवेनिरच्या दुकानात शिरलो. तेथे पितळीच्या लहान लहान वस्तू होत्या. ॲस्ट्रे, मूर्ती अशी काहीतरी खरेदी करा म्हणून किमती विचारल्या तर वस्तू पितळीची आणि किंमत चांदीची असा प्रकार होता. अहो, या वस्तू इथे काय घेताय? तुळशी बागेच्या पावपट किमती जाऊन चांगल्या वस्तू मिळतील असे घरखात्याने बजावले. पण तुळशी बागेतल्या वस्तूवर मेड इन इटली असे कोणी असते. त्यामुळे परत गेल्यावर कोणाला परदेश भेट द्यायला म्हणून याच बऱ्या हा पोक्त आणि व्यवहारी विचार तिला समजावून सांगण्याऐवजी मी मोडक्या तोडक्या इंग्रजी जाणणाऱ्या त्या दुकानदाराला त्याच्या वस्तू भारतात जाणारे भाग्यसमाज असे गळी उतरवले आणि त्यामुळे त्या वस्तू चौपट महाग न पडता फक्त दुप्पटच महाग पडल्या. परत हॉटेल गाठले. उद्या सगळा कार्यक्रम म्हणजे इटलीचा निरोप घेऊन जर्मनीच्या वाटेवर ऑस्ट्रियात इन्सब्रुक गाठून मुक्काम करणे एवढाच होता. त्यामुळे थोडा निवांतपणा होता. त्यात आमच्या ग्रुपमधील एकाचा वाढदिवस निघाला. मग त्या बिचाऱ्याला शुभेच्छा देत सगळ्यांनी बुडवले आणि काहीजण स्वतःही अखंड बुडाले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6च्या ऐवजी 7ला उठून 9ला निघायचे होते. सकाळी सामान आवरून मंडळी बसमध्ये येऊन बसली आणि जॉनची गिनती सुरू झाली. त्यात एक प्रवासी कमी भरू लागला. आमच्यावर अगरवाल म्हणून नवपरिणीत जोडपे होते. त्यातली पत्नी सुंदर पण थोडी बुटकी लहानसर होती. ती सीटवर वाकून बसली की दिसायचीच नाही. तसेच आता झाले. मग जॉनची गिनती पुन्हा पहिल्यापासून सुरू झाली की बाकीच्यांनी तिला आग्रह करून मान वर करायला लावले की संख्या बरोबर बरे. पण पुन्हा एकदा फायनल मोजतो म्हणून जॉनने परत गिनती सुरू करेपर्यंत हिची मान पुन्हा खाली की पुन्हा एक प्रवासी कमी. कधी तर जॉन 17-18 मोजायला लागला की कोणीतरी एकदम 20 म्हणून त्याला चुकवायचे. या आमच्या खटाऱ्या खोड्यांनी जॉनही खोटा काढायची जायचा. पण त्या दिवशी मात्र तो जाम भडकला. म्हणाला, एखाद्या वेळी खरेच कोणी राहिले तर बघा काय होईल. सगळ्यांनी जाऊ दे, छोडो यार, लीव इट म्हणत त्याही समजून घातली आणि बस सुटली. अभ्याण्णव ते इन्सब्रुक हा सगळाच प्रवास आल्प्सच्या पर्वताच्या बाजूबाजूने होता. मी शेजारी बसल्या खांदाला म्हणले, क्यों भाई, आप आल्प्स के इर्द गिर्द से हम जाएंगे. त्याचे उर्दू प्रेम लगेच उफाळून आले. तो म्हणाला, क्या बंबई हिंदी बोलतो यार, इर्द गिर्द नाही, आगोश कहो जी. मी हा वही कह रहा हूं म्हणून सावरून घेतले. एका बाजूला आल्प्स पर्वत, दुसऱ्या बाजूला लांब पसरलेली कुरणे, शेती, लहान लहान वस्त्या, तेथील डोकावरली लाल छपराची घरे, मधून उठून दिसणारा चर्चचा मनोरा, चोहू बाजूला हिरव्या गर्द रंगाची नुसती उधळण. डावीकडचे दृश्य पाहावे तर उजव्या बाजूच्या तितक्या सुंदर दृश्याला आपण मुकतोय. किती पाहू आणि किती नावी या दृष्टीसमोरात साठवून ठेवू असा तो निसर्ग पाहता पाहता इटली आणि ऑस्ट्रियाची सरहद्द झाली. या सरहद्दीवर खूपच रहदारी असल्याने जवळ 8-10 चेकपोस्टची आडवी रांगच्या रांग लागली होती. कुठल्या रांगेत शिरले असता नंबर लवकर लागेल याचे प्रत्येक ड्रायव्हरचे गणित ठरले असते. त्यानुसार लिओने हुशारी करून फटाफट लेन्स बदलत बस एका चेकपोस्टच्या रांगेत उभी केली. नेहमीप्रमाणे सगळ्यांचे पासपोर्ट एका सार्जंटने बसमध्ये येऊन पोरवर पाहणी केली. येथे स्वित्झर्लंडप्रमाणे अन्नपदार्थांचा किंवा इटलीप्रमाणे हेल्थ कार्डचा प्रश्न नव्हता. त्यामुळे सर्व प्रवासी निष्काळजी होते. 5-10 मिनिटातच पासपोर्ट घेऊन जोडगोळी परत आली आणि आमच्या बसने सरहद्द पास करून ऑस्ट्रियाच्या भूमीवर चाके टेकवली. लगतच बँक होती व स्वच्छतागृहही होते. त्यामुळे तिथे बस पुन्हा थांबली. सर्वांनी चलन बदलून घ्या आणि लवकर परत या असा जॉनने आदेश दिला. बस लवकर इन्सब्रुकला पोचली तर संध्याकाळी गावात फेरफटका मारता येईल अशी त्यानं पुस्तीही जोडली. एखाद्या अमुक विद्यामंदिरी सह असल्याप्रमाणे सर्व प्रवासी पटपट खाली उतरले. फक्त टोप्या सावरण्याची मंडळी पर्सेस आणि पावचेस सावरत होती एवढाच फरक होता. बाकी नवीन जगात लुकलुकत पाहणारे डोळे आणि चेहऱ्यावरचा बाळूभाव तोच होता. चलन बदलून मी बसमध्ये येऊन बसलो. जॉनने त्या एकमेव तेवढ्याच वेळी गिनती न करता ऑल अबाउट म्हणून विचारलं आणि बस चालू झाली. डॉक्टर लिमे व सौ लिमे यांची सीट आमच्या बाजूचीच होती. 5-10 मिनिटांनी वहिनीने विचारले, अहो वहिनी, डॉक्टर दिसत नाहीत ते. त्या उतरल्या असतील मागे बसलेल्या पोरांच्या बरोबर गप्पा मारत. बसचा मागील भाग तरुण तुर्कांनी व्यापला होता. मी उठून मागे वळून पाहिले तरी डॉक्टर दिसला. आमच्या सगळ्यात लहान असलेला मुंबईचा रानडे म्हणून मुलगा होता. त्याचे सगळ्यांनी बच्चे असे नामकरण केले होते.
हा बच्चा रानडे नंतर माझ्या गाठीबिठी व्हायच्या. तो ठाण्याला होता. आत्ता नुकताच एक वर्षापूर्वी जवळजवळ तो वारला. पण त्याचा मुलगा सुजय रानडे म्हणून आहे आणि त्याचा माझा अजूनही संपर्क चालू आहे. त्या युरोपच्या ट्रिपपैकी थोडा एकच आमच्या संपर्कात राहिला माझ्या आणि डॉक्टरांच्या. सातारलाही तो येऊन गेला आता. पण अन्यथा बाकी सगळ्यांच्या आठवणी आहेत. कोण चेन्नईचं होतं, कोण कलकत्त्याचं होतं, पण परत कुणाच्याच गाठीभेटी झाल्या नाही. बच्चाला विचारले, बच्चा डॉक्टर तिकडे आहेत का रे? तो म्हणा नाही बा, पाठी नाहीत, पुढेच असतील. मुंबईचा खास शब्द ना, पाठी नाहीत, पुढेच असतील. पुढे तर दिसलात. मी वहिनीला पुन्हा विचारले की तुम्ही त्यांना बसमध्ये चढताना तरी पाहिलेत का? मग मात्र त्या गोऱ्यामोऱ्या झाल्यावर म्हणाल नाही झाले. डॉक्टर आता सरहद्दीवर राहिले, नक्की झाले. आता पुढे काय? सगळ्या बसमध्ये काळजीचे वातावरण पसरले. मी जॉनला व जॉनने लिओला सांगितले. लिओने चालवता चालवता त्याचे प्रचंड हात हवेत उडवले व तोंडाने ओह असा मोठा अजून काढत म्हणाला, आता आपण जवळजवळ 15 किलोमीटर पुढे आलो आहोत. डिव्हायडरमुळे अजून 20 किलोमीटर गेल्याशिवाय मागे फिरता येणार नाही. काय तुम्ही लोक, बसमध्ये नीट बसता येत नाही? ती वेळ अर्थातच वाद घालायची नव्हती. सुसरबाई तुझीच पाठमोह म्हणत त्याला चुचकारले. तोपर्यंत वहिनींचा गळा भरून आला होता. साहजिकच होते. परदेशात आपला माणूस चुकल्यावर काय करणार? त्यांची समजूत घालेपर्यंत एक गाडी आमच्या बसला ओलांडून पुढे गेली आणि त्याच्या खिडकीतून एक हात बाहेर येऊन खानाखुणा करताना दिसला. बहुधा त्या डॉक्टर असावेत अशी शंका यायला आणि त्या गाडीच्या मागच्या काचून डॉक्टरचा चेहरा दिसायला एकच गाठ पडली. ती गाडी पुढे जाऊन थांबली. पाठोपाठ आमची बसही थांबली. गाडीतून डॉक्टर उतरले व त्या लोकांना थँक्स देऊन परत बसमध्ये आले. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. बस पुन्हा सुरू झाली आणि सगळ्यांनी एकच गिल्ला केला, डॉक्टर साहेब व्ही पी फुर्रे. काळजी संपली, समाधान पसरले. 5 मिनिटे गेली. मग मात्र डॉक्टर वसो लिमे यांची लाईट क्लासिकल जुगलबंदी सुरू झाली. इतके कसे हो तुम्ही हे? बस सुटताना तरी जेवढे यायचे की? हा त्या रागाचा ख्याल होता. पण मी बसमध्ये चढलो की नाही एवढेही तुला बघता आले का? हा त्या रागाचा अंतरा होता. पण त्या रागातच अनुरागी होता. आल्प्सच्या 2 रांगांना जोडणारा ब्रिज युरोपा ब्रिज म्हणून ओळखला जातो. हा एक पूल प्रचंड उंच आणि लांबच लांब आहे. त्यामुळे एक डोंगर उतरणे पुन्हा दुसरा चढा हा सुमारे तासाभराचा टप्पा वाचवला जातो. या ब्रिजची बांधणी आधुनिक रस्ता बांधणी शास्त्रात आदर्श बांधली आहे. डॉक्टर सापडल्याच्या खुशीप्रित्यर्थ लिओने त्या पुलावरून चालत जाण्याची माझ्या अनुभवासाठी फोटो काढण्यासाठी बस थांबवली आणि आम्ही त्या पुलाला पदस्पर्श करून त्याला पावन केले. आपल्याकडे अशा पुलांच्या मापाने त्याचे भूमिपूजन, उद्घाटन वगैरेचा तपशील देणाऱ्या तशाच दणदणीत संगमरवरी पाट्या पुलाच्या दोन्ही टोकाला लावलेल्या असतात. जिवंत माणसांची स्मारके करायची ती एक भन्नाट कल्पना आहे. पण इथे तशा पाट्या नसल्याने जरा आम्हाला चुकल्यासारखे झाले. मात्र हा पूल बांधण्याचे अवघड काम करीत असताना जे अनेक कामगार मृत्युमुखी पडले त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. आम्ही जाऊन आलो. कोणा प्रवाशाने ते फुले आणि गुच्छ ठेवला होता. मला मोठे आश्चर्य व कौतुक वाटले. सत्तेच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या मागे पळणारी आपण माणसे, खोबरे तिकडे चांग भले अशा वृत्तीची, सत्तास्थानी बसणारी माणसेही आपल्या जनतेला विसरणारी, स्वतःच्या स्वार्थातच मजबूर राहणारी, सत्तेसाठी ती टिकवण्यासाठी धडपडणारी, या पार्श्वभूमीवर खऱ्या कामगारांची, त्यांनी गाळलेल्या घामाची आणि रक्ताची स्मृती ठेवण्यासाठी स्मारक उभारणारे धन्य होत आणि त्या स्मारकाचे कामगारांच्या धडपडीचे ऋण मानून त्यापुढे फुले वाहणारे प्रवासीसुद्धा धन्य होत. युरोपा ब्रिज ओलांडून ऑस्ट्रियात प्रवास आमचा पुढे सुरू झाला. माध्यान्ह टळून गेली होती. सूर्य माथ्यावरून झरकून डावीकडे करायला लागला होता. आल्प्सची साथ मात्र कायमच होती. त्याबरोबर सौंदर्याचे लेणे आलेल्या सृष्टीची सुद्धा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला निसर्गाशिवाय बघण्यासारखे काहीच नव्हते. पण तो निसर्गच असा रम्य होता की बघतच राहावे. ती हिरवी झाडी, हिरवळ, डोंगर उतार, थोडी सफाई मिळेल की वसलेली खोडी, त्या खेड्यात ख्रिश्चन धर्माची पताका फडकवणारा, त्या खेड्याचा अविभाज्य भाग असलेला चर्चचा टॉवर, त्यात सुद्धा कॅथॉलिक व प्रोटेस्टंट पंथीयांची वेगळी चर्चेस. एकाचा टॉवर नुसताच उंच, वर कोनाकृती असलेला, तर दुसऱ्याचा वर एखादा कांदा ठेवल्यासारखा दिसणारा कळस असलेला. आल्प्सच्या रांगा त्या रांगा स्कीइंगसाठी प्रसिद्ध आहेत. बर्फ पडायला सुरुवात झाली की हे स्कीइंग स्पॉट्स गजबजायला लागतात. आल्प्सच्या रांगेतील शिखर, तिथे लहानसा रोपवे स्टेशन व तिथून खालच्या पठारापर्यंत आलेला रोपवे म्हणजे स्कीइंग स्पॉट. परतवार बर्फ जमून ते घट्ट झाले की स्कीइंगचा सीझन सुरू होतो. तळापर्यंत आपापल्या गाड्या व स्कीइंगचे सामान घेऊन खेळाडू गर्दी करतात.
स्कीइंग म्हणजे पायाला लाकडी पट्ट्या बांधून बर्फावरून घसरत खाली येण्याचा धाडसी आणि धोकेबाज खेळ. आपल्या घसरगुंडीचीच मोठी आणि अवखळ आवृत्ती. स्कीइंगचे सामान्य दोन्ही पाय ठेवायच्या लाकडी पट्ट्या, त्यांना स्कीज म्हणतात. हातात धरण्यासाठी काठ्या आणि डोळ्याला गॉगल. यातील लाकडी सामान विशिष्ट लाकडापासून बनवले असते आणि चांगलेच महाग असते. ते घेऊन तळापासून रोपेने व जेथे असे रोपे नाही तिथे चालत चालत शिखर गाठायचे. मग हा जामानिमा चढवायचा आणि बर्फावरून उभ्यानेच घसरत खाली यायचे. हा सगळा खेळ म्हणजे अनोखे थ्रिल आणि क्षणाक्षणाला धोकेबाज ठरणारा. बर्फ फुसके ठिसून निघाले, पाय घसरला, तोल गेला की गच्छंतीच. अशा अपघातात बहुधा हातपाय जायबंदी होतात. क्वचित उलटसुलट पडल्यामुळे मान मोडली तर आल चोरून खाली यायच्या वेळी डायरेक्ट वरती वैकुंठच. असे अनेक स्कीइंग स्पॉट्स रस्त्याने लागत होते. अर्थात तेव्हा बर्फ नसल्याने स्कीइंग पाहायला मी मुकलो आणि त्या वेशातील ना फोटो तरी काढून घ्यावा हा आमचा मनसुबाही फसला. हिंदी सिनेमातील स्कीइंगची क्वचित दिसणारी दृश्ये पाहून स्कीइंग म्हणजे नायक नायिकेने द्वंद्वगीतात उरकायचा प्रकार अशी जी आमची कल्पना झाली होती ती मात्र दूर झाली. या खेळातील धोके बघता असे वाटले की इतके धोके पत्करून लोक हा खेळ का खेळत असतील. मानवी मनाची हीच गंमत आहे. जेवढे धोके जास्त तेवढे आकर्षण जास्त, आणि हे आकर्षण सगळ्या जगभर सारखेच आहे. आपल्याकडे सुद्धा हुशार अश्विन पुंडलिक सारखा खेळाडू या आकर्षणापायीच गेला ना. इन्सब्रुक जसे जवळ जमले तसं रस्त्याचा उतार सुरू झाला. एक छोटासा घाट उतरला आणि इन्सब्रुकमध्ये शिरलो. तसे पाहिले तर इन्सब्रुकचा आमचा मुक्काम टेकन भाजीसारखा होता. टेकन भाजी म्हणजे आता नवीन पिढीला माहीत नाही. पूर्वी जेव्हा जेवणावर होत असत तेव्हा टेबलावर पंक्ती बसवायचे दूरच, पण ताट वाटाय नसत. पत्रावळी किंवा त्यातल्या त्यात सदरलेला असेल तर केळीची पाने आणि द्रोण असत. द्रोणात पातळ भाजी किंवा आमटी घेऊन तो द्रोण न करंत उभा ठेवणे आणि अधून तो तोंडाला लावून भाजी न सांडता पुन्हा जागेवर ठेवणे हा भोजन भाऊंच्या कौशल्याचा भाग समजला जाईल. नावागत खवय नाही कसरत जमण्यासाठी त्या द्रोणाला एखाद्या भाजीचे टेकन द्यावे लागेल. या टेकनासाठी वापरण्यात येणारी भाजी त्यामुळे सहसा स्वस्त किमतीची व विशेष काळजी न घेता केली जाईल. त्यामुळे फारशी उपयोगाची नाही पण असलेली बरी अशी टेकन भाजीची व्याख्या आजही खवय्या घराण्यात चालत आली आहे. अभ्यानावरून एका दिवसात फ्रँकफुर्ट गाठता येत नाही म्हणून मध्ये इन्सब्रुकला टेकायचे होते. शिवाय तेवढ्याने ऑस्ट्रिया हा आणखी एक देश पाहून झाला असे प्रवाशांना समाधान मिळणार होते. मी माझे कौतुकास्पद संशोधन पत्नीला सांगून टेकनबाजी इन्सब्रुक हा एका लेखाचा मथळा कसा दिसेल असे विचारले. ती म्हणाली, बरोबर आहे. आता घर सोडून 15 दिवस होऊन गेले. तुम्हाला जेवणाच्या पंक्तीची स्वप्ने दिसायला लागली वाटते. कवीला उपमा सूर्य चंद्राच्या आठवतात तर तुम्हाला टेकन भाजीच्या. मी म्हटले, उपमा कालिदासाचे म्हणतात पण म्हणून खाद्यपदार्थांची उपमा देऊ नयेत असा काही संकेत नाही. आणि शेवटी आम्ही खवयेच, त्यामुळे आम्हा खवयांना हेच आठवायचे. आज इथे थांबूया. इन्सब्रुकचा थोडा मुक्काम आहे, तो उद्या कव्हर करू आणि मग पुढे फ्रँकफुर्टला जाऊ. आपण आपल्याला कसं हे सगळं वाटतं हे कळवा जोडू आणि आपले अभिप्राय आले तर बरं वाटतं. प्रवास वर्णन हा खरं तर वाचायचा विषय आहे, पण वाचायची आवड कमी झाल्यामुळे मी हा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. ऐकणं सुद्धा बरं आहे आणि त्या निमित्तानं आपल्यापर्यंत हे पोचेल असं मला वाटतं. मी ज्या काळात गेलो त्या काळात परदेश प्रवास दुर्मिळ होता आणि आज युरोपला जाणारे लोकही खूप आहेत, पण आता ते मध्यपूर्व इतके नाही आहेत आणि रशियाला जाणारे अजूनही नाहीच आहेत. तो आमचा केवळ योग म्हणून आम्हाला रशिया पाहता आला असं मला वाटतं. तर आज इथे थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.